Welcome to session 11. In this session, we start our favorite concept, dot product of two vectors. Suppose OA is denotes vector A bar, and this is another vector, say OB denotes vector B bar, and if theta is the angle between them, then dot product of A bar and B bar is denoted by A bar dot B bar and defined as magnitude of A into magnitude of B into cosine of angle between them, and this is the definition of dot product. Magnitude of A into magnitude of B into cos theta. This is a definition. Okay. Then what is B bar dot A bar? B bar dot A bar. What is definition? Magnitude of first vector into magnitude of second vector into cos of अँटीक्लॉकवाईज जरी घेतला तरी हा अँगल जास्तीत जास्त काय मायनस थीटा. कॉसला निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही. इट इज अगेन सेम ॲज मॉड ए इंटू मॉड बी into cos theta, and which is equal to A bar dot B bar. Dot product is commutative. काय आहे तो? Commutative आहे. Dot product is commutative. This is the first property of dot product. Then बरोबर आहे. Then पुन्हा ती डेफिनेशन घेतो. A bar dot B bar equal to magnitude of A into magnitude of B into cos theta, and therefore what is the value of cos theta? Cos theta ची किंमत काय मग? A bar dot B bar upon magnitude of A into magnitude of B. पण cos theta ची किंमत जर निगेटिव्ह आली, हा जर ॲक्यूट पाहिजे असेल तर काय घ्या? मॉड घ्या. कशासाठी? फॉर ॲक्यूट अँगल बिटवीन गिव्हन वेक्टर. हा काय मिळतो? कोसाइन ऑफ अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. याच्यावरनं थीटाची किंमत तुम्हाला काढता येईल. ओके. आणखी कन्सेप्ट बघा. ए बार डॉट ए बार. ए बार डॉट ए बार काय येईल? ए बार डॉट ए बार डॉट प्रॉडक्ट विथ इटसेल्फ. ए बार डॉट ए बार काय येईल? मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू अँगल विथ इटसेल्फ 0 डिग्री, आणि कॉस झिरोची किंमत काय आहे? 1 आहे. म्हणजेच याचा अर्थ डॉट प्रॉडक्ट ए बार डॉट ए बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए स्क्वेअर. मग याच्यावरनं इफ आय कॅप जे कॅप के कॅप आर युनिट व्हेक्टर्स. हे काय आहेत? युनिट व्हेक्टर्स आहे. माहिती आहे तुम्हाला? अलॉंग एक्स पॉझिटिव्ह एक्स वाय झेड ॲक्सिस, अँड देअरफॉर जर ते युनिट व्हेक्टर असतील तर आय कॅप डॉट आय कॅप मॉड ऑफ आय स्क्वेअर म्हणजे 1 बिकॉज इट इज युनिट व्हेक्टर. मॅग्निट्यूड 1 जे कॅप डॉट जे कॅप. सिमिलरली के कॅप डॉट के कॅप आणि इक्वल टू 1. हा पहिला कन्सेप्ट. आय कॅप आय जे कॅप जे के कॅप के equal to 1. This is a first concept of dot product. Then पुढे बघूया. If A bar is perpendicular to B bar, जर असेल तर त्यावेळेला त्यांच्यातला अँगल किती? 90 डिग्री येईल. अँड therefore A bar dot B bar equal to magnitude of A into magnitude of B into cos 90, and what is the value of cos 90? cos 90 ची किंमत काय आहे?
झिरो आहे आणि झिरो इंटू समथिंग झिरो आहे, याचाच अर्थ काय आहे? याचाच अर्थ आहे जर दोन व्हेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय येतो? झिरो येतो. आणि दोन व्हेक्टरचा डॉट प्रॉडक्ट झिरो येत असतील तर ते एकमेकांना परपेंडिक्युलर असतातच. ही मेन कंडिशन आहे. इफ टू व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर देन देअर डॉट प्रॉडक्ट इज झिरो and if dot product of two non-zero vectors is zero then zero. हा झिरो कधी येऊ शकतो? दोन्हीपैकी एक झिरो असला तरी पण झिरो येऊ शकतो. ओके, कसं ते पुढे आपण बघणारच आहोत. अँड देअरफॉर आय बार डॉट जे बार, आय आणि जे हे कसे आहेत माहिती आहे ना? परपेंडिक्युलर युनिट व्हेक्टर्स आहे, त्याच्यामुळे यांच्यातला अँगल किती आहे? 90. म्हणून काय येईल? झिरो. जे बार डॉट के बार पण झिरो, के बार डॉट आय बार पण काय येईल? झिरो. आणि बाय कॉम्युटेटिव्ह लॉ यांच्या उलट जरी केलं तरी जे बार डॉट आय बार, के बार डॉट जे बार आणि आय बार डॉट के बार आल्सो इक्वल टू झिरो. हा तुमचा दुसरा प्रॉपर्टी. ओके, जर दोन व्हेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट झिरो येतो. नाव टर्न टुवर्ड द व्हेक्टर इन टर्म्स ऑफ आय जे के. नाव इफ ए बार, सपोज मी ए बार असा घेतला, ए बार इक्वल टू A1 आय प्लस A2 जे प्लस A3 के इन टर्म्स ऑफ आय जे के, किंवा एखाद्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे. बी बार सिमिलरली B1 आय प्लस B2 जे प्लस B3 के. देन आता ए बार डॉट बी बार काय येईल? ए बार डॉट बी बार A1 इंटू आय प्लस A2 इंटू जे प्लस A3 इंटू के डॉट B1 आय प्लस B2 जे प्लस B3 के. that is equal to A1 B1 I dot I प्लस A1 B2 संख्या बाहेर घेतो, डॉट आणि क्रॉस हा वेक्टरचाच होतो, I डॉट जे A1 B3 I डॉट के. सिमिलरली A2 B1 J डॉट I प्लस A2 B2 J डॉट J प्लस A2 B3 J डॉट K and A3 B1 K बार डॉट I बार प्लस A3 B2 K बार डॉट J बार प्लस A3 B3 K बार डॉट K बार. तुम्हाला माहिती आहे दोन व्हेक्टर जर डॉट पॅरल असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट मॉड ऑफ ह्या आय डॉट आय 1 आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचा आन्सर काय? A1 B1 परपेंडिक्युलर आहे 0, हा पण परपेंडिक्युलर आहे 0, म्हणजे हे दोन्ही काय होतील? 0 होतील. प्लस 0 प्लस 0 प्लस A2 B2 0 सॉरी A2 B1 A2 B2 J बार डॉट J 1 पुन्हा 0. अगेन हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत 0 आणि स्वतःशी असेल तर 1. युनिट वेक्टरचा A3 B3. याचा शॉर्टकट काय आला? देअरफॉर ए बार डॉट बी बार हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. डॉट प्रॉडक्टमध्ये आय कोएफिशियंट ऑफ आयचा प्रॉडक्ट A1 B1 प्लस जेचा प्रॉडक्ट A2 B2 प्लस केचा प्रॉडक्ट A3 B3 हा तुमचा आहे डॉट प्रॉडक्ट. आणि मग अँड मॅग्निट्यूड ऑफ ए म्हणजेच काय माहिती आहे ना? कोएफिशियंट ऑफ आय स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ जे स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ के स्क्वेअर. मॅग्निट्यूड ऑफ बी बार काय?
Similarly, b mod of root of b1 square plus b2 square plus b3 square, and therefore cos theta equal to a bar dot b bar upon magnitude of a into magnitude of b acute angle between the two vectors. A bar and b bar is given by काय येईल मग a1 b1 plus a2 b2 plus a3 b3 upon under root of a1 square plus a2 square plus a3 square into under root of b1 square plus b2 square plus b3 square, and this is the concept. आणि असा हा कन्सेप्ट जो तुम्हाला ऑलरेडी नोन आहे इन 11th स्टँडर्ड. ओके. देन नेक्स्ट ॲप्लिकेशन इज प्रोजेक्शन. प्रोजेक्शन म्हणजे काय? हा तुमचा एक वेक्टर आहे ओ, समजा हा बी, आणि हा वेक्टर आहे ओ ए, से ए बार ओ बी बी बार. मला प्रोजेक्शन काढायचं आहे. प्रोजेक्शन परपेंडिक्युलर इमेज सावली. ओके. मी काय करणार? ड्रॉ बी एम काय केलं? लेट ओ ए बार इक्वल टू ए बार, ओ बी बार इक्वल टू बी बार, बी टू वेक्टर्स, को इनिशियल वेक्टर्स. देन काय केला मी? ड्रॉ बी एम परपेंडिक्युलर टू ओ ए, देन ओ एम ला म्हणतो आपण प्रोजेक्शन ऑफ ओ बी बार ऑन ओ ए बार. परंतु ओ एम माहीत नाही. इफ हा वेक्टर माहिती आहे, हा काय आहे? बी बार आहे. मग ओ बी काय येईल? अँड देअरफॉर हा ट्रायंगल जर मी थीटा घेतला तर इफ थीटा इज अँगल बिटवीन ए बार अँड बी बार, देन मला काय काढायचं आहे? ओ एम काढायचं आहे. कॉस थीटा ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस, पण ही लेंथ आहे आणि म्हणून याच्यावरनं ओ एमची किंमत काय येईल? ओ बी कॉस थीटा. ओ बी इज अ लेंथ ऑफ बी बार, ओ बी बी बार मानला आहे, इंटू कॉस थीटा. म्हणजेच याचाच अर्थ काय झाला? प्रोजेक्शन काय आला? प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार which is equal to OM equal to magnitude of B into cos theta. जर डॉट प्रॉडक्टचे डेफिनेशन पाहिजे असेल तर आपण काय करू? मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. एच्या मॅग्निट्यूडने मल्टिपल आणि डिवाइड करा. आता ही काय आली डेफिनेशन? ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए, किंवा ही अशी पण लिहिता येईल बी बार डॉट ए बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए, आणि हा झाला फॉर्म्युला तयार. ओके. हा काय झाला? फॉर्म्युला तयार झाला. कसा लक्षात ठेवायचा? लक्षात ठेवायला शॉर्टकट सांगतो. आणि देअरफॉर प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए बार, ज्याच्यावर प्रोजेक्शन घ्यायचं त्याच्याशी डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. संपलं. हा फॉर्म्युला रिव्हर्स पण लिहिता येईल. कसा? बघा पुढचा पार्ट. प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. कुणाचं प्रोजेक्शन घ्यायचं? ए बारचं. कुणावरती? बी बार. मग त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करा. आणखी एक प्रोजेक्शन ऑफ समजा ए बी बार ऑन सी डी बार पाहिजे असेल तर ए बी बार डॉट सी डी बार कोणावर घ्यायचं आहे? त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करा. संपला प्रोजेक्शनचा फॉर्म्युला. असे प्रोजेक्शनचे फॉर्म्युले. नाउ टर्न टुवर्ड्स एक्झाम्पल्स ऑन अबोव डिफरंट कन्सेप्ट.
नंतर प्रोजेक्शनच्या पुढचा कन्सेप्ट आहे वेक्टर प्रोजेक्शन. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. कसा काढायचा? ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ही एक संख्या येते, लेंथ आहे. कोणाच्या डायरेक्शनला? बी बारच्या डायरेक्शनला. बी बारच्या युनिट व्हेक्टरने मल्टिपल करायचं. म्हणजेच कसं बघा, बी बारचा युनिट व्हेक्टर बी कॅप काय असतो? बी कॅप म्हणजेच तो भागिले त्याची मॅग्निट्यूड, आणि असा हा वेक्टर प्रोजेक्शन. ओके, याच्यावरती एक्झाम्पल्स बघूया आपण. पहिल्यांदा डेफिनेशनपासून सुरुवात करू. सिंपल प्रॉब्लेम. इफ ए बार 6i + 3j - 2k b bar I + 2j + 2k find a bar dot b bar. Consider a bar dot b bar. A bar is 6i + 3j - 2k dot I + 2j + 2k. डॉट प्रॉडक्टमध्ये आपण काय करतो माहिती ना? I 6 × 1 प्लस JJ प्लस KK का यू नो दॅट I बार डॉट I बार, J बार डॉट J बार, K बार डॉट K बारची किंमत काय आहे? 1. आणि I बार डॉट J बार, J बार डॉट K बार आणि K बार डॉट I बारची किंमत परपेंडिक्युलर असेल तर 0 येते आणि स्वतःशी 1 येते. म्हणून हे आन्सर आहे. आणि किती आलं? 6 + 6 - 4 म्हणजेच -4 इज युअर ॲन्सर. काहीतरी चुकलं माझ्याकडनं, बरोबर आहे की नाही? काय होतलं? 6 + 6 12 - 4 विच इज इक्वल टू 8 अँड दिस इज माय ॲन्सर. सेकंड प्रॉब्लेम. इफ ए बार इक्वल टू 3i + 5j - 7k and b bar equal to 7i + 3k, find b bar dot a bar and interpret the result. Okay, let us check. मग b bar dot a bar, what is b? 7i प्लस जे आहे का? नाही, त्याचा कोएफिशियंट 0 घ्या, प्लस 3k हा b बार आहे, डॉट a बार 3i + 5j - 7k. अगेन यू नो डॉट प्रॉडक्टमध्ये I कोएफिशियंट, जे कोएफिशियंट आणि के कोएफिशियंट. 7 × 3 21, 0 × 5 0, 3 × 7 -21 + 21 - 1 0. हे दोघांचा डॉट प्रॉडक्ट काय आला? 0. आणि म्हणून इंटरप्रिटेशन लिहायचं आहे बी बार इज परपेंडिक्युलर टू ए बार. कारण डॉट प्रॉडक्ट कोणाचा 0 होतो? हे दिलेले वेक्टर 0 आहेत का? नाही, तरी डॉट प्रॉडक्ट 0 आला. याचा अर्थ ते एकमेकांना कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. कन्क्लुजन काय आलं? गिव्हन वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दिस प्रॉब्लेम इज आर अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. काय क्वेश्चन आहे? फाइंड द कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द वेक्टर्स. ओके, मग दिलेले वेक्टर्स आहेत त्यांना आपण नावं देऊ. लेट ए बार इक्वल टू 3i - 2j + 6k. त्याच्यावरनं त्याची मॅग्निट्यूड काढून ठेवा. व्हॉट इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ I स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ J स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ K स्क्वेअर. 9 + 4 + 36 + 4 40 = 49 is the square root of 7. And b bar I + 2j + 2k, then its magnitude is काय आहे? मॅग्निट्यूड डायरेक्ट घेतो. कोएफिशियंट ऑफ I स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ J स्क्वेअर, कोएफिशियंट ऑफ K स्क्वेअर. 9 is a square root of 3. Okay, if theta is angle between
A bar and B bar. Then you know the formula. Cosine of angle between two vectors is A bar dot B bar upon magnitude of A into magnitude of B. A bar 3I minus 2J plus 6K युनिट वेक्टर आहे, कॅपने दाखवा. डॉट I प्लस 2J प्लस 2K अपॉन यस मॅग्निट्यूड ऑफ A मॅग्निट्यूड ऑफ B. ॲक्यूट शब्द असेल तर मॉड घेतला असता. ॲक्यूट शब्द आहे का फक्त कोसाइन ऑफ अँगल म्हणून आहे तसाच. विच इज इक्वल टू 3 इंटू 1 3 मायनस 2 2 4 6 2 12 अपॉन 21 विच इज इक्वल टू यस 12 आणि 3 15 मधनं 4 गेले 11 अपॉन 21 आणि म्हणून आपल्याला कोसाइन ऑफ अँगल विचारला. मग कॉस थीटा इक्वल टू 11 अपॉन 21. अँगल विचारला असता तर कॉस इनवर्स आला असता, फक्त अँगल विचारला, संपला प्रॉब्लेम. आता इथं बघा, फाइंड द अँगल बिटवीन द व्हेक्टर्स I प्लस 4J प्लस K अँड I मायनस 2J मायनस 2K. फक्त अँगल विचारला आहे. वेक्टरला नावं आहेत का? नाही. मग लेट A बार इक्वल टू I प्लस 4J प्लस K and therefore find its magnitude. Coefficient of I square, coefficient of J square, coefficient of K square. How much? Yes, 16 plus 1, 17 plus 1, 18. 3 रूट 2 9 इंटू 2 9चं स्क्वेअर रूट 3 आहे. सिमिलरली बी बार काय घेतला? I मायनस 2J मायनस 2K and therefore its magnitude coefficient of I square plus coefficient of J square plus coefficient of K square 9 square root is 3. ओके, त्यांच्यातला अँगल विचारला आहे. मग लेट इफ theta is angle between given vectors A bar and B bar, then our formula is cos theta equal to A bar dot B bar upon magnitude of A into magnitude of B. Putting the value, A bar is I plus 4J plus K dot B bar I minus 2J minus 2K upon 3 root 2 into 3 I J K upon 9 root 2 म्हणजे किती? येस, किती येईल? मायनस 9 अपॉन 9 रूट 2 म्हणजेच मायनस 1 अपॉन रूट 2. कॉस थीटा कसा आहे? मायनस 1 अपॉन रूट 2. कसा आहे तो? निगेटिव्ह आहे. अँड कोणत्या अँगलला किंमत 1 अपॉन रूट 2 आहे? पाय बाय 4. याचाच अर्थ कॉस थीटा म्हणजेच काय? कॉस ऑफ कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड. पाय मायनस पाय बाय 4 म्हणजेच 4 पाय मायनस पाय 3 पाय बाय 4 आणि म्हणून अँगल किती आहे त्यांच्यातला? 3 पाय बाय 4 रेडियन किंवा 135 डिग्री. एक चांगला प्रॉब्लेम. फाइंड the value of x if A bar is perpendicular to B bar. We have provided A bar, we have provided B bar. What is to be given? Since A bar is perpendicular to B bar, what our concept says, therefore their dot product must be 0. Means 6I plus xj
मायनस के डॉट 2i मायनस जे प्लस 4k इक्वल टू 0. I 12 जे के 12तनं 4 गेले 8. म्हणजेच एक्सची किंमत काय आली 8 आली. व्हॅल्यू ऑफ एक्स इज 8. ओके. Then come towards projection's problem. Find projection of this vector on this vector. मग लेट त्या वेक्टरचं नाव देऊ. ए बार इक्वल टू फर्स्ट वेक्टर 4i प्लस जे मायनस 3k. बी बार i प्लस जे प्लस 2k बी given vectors. Then what is the formula? Projection of this we call it as a on this vector b bar. काय फॉर्म्युला? ज्याच्यावर पोझिशन घ्यायचं त्याच्याशी डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. म्हणजेच ए बार 4i प्लस जे मायनस 3k डॉट बी बार i प्लस जे प्लस 2k अपॉन अंडर रूट ऑफ कोएफिशिएंट ऑफ i स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ j स्क्वेअर प्लस कोएफिशिएंट ऑफ k स्क्वेअर. i 4 j 1 अपॉन मायनस 6 अपॉन रूट ऑफ 6 and which is equal to काय आहे -1 अपॉन रूट 6. सिंपल. प्रोजेक्शन ही मॅग्निट्यूड आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही पण येऊ शकते. ओके. अशाच प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम पुढच्या सेशन बघू. अप टिल बाय बाय.